नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पोलीस भरती ऑल स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर आता आजपासून आपण एक नवीन टास्क सुरू करत आहोत. डेलीचे 25 जीकेचे क्वेश्चन आपण सुरू करूया. 1 नंबर, पायरोगायरा या शेवाळाचा समावेश कोणत्या विभागात होतो? तर पायरोगायरा या शेवाळाचा थॅलोफायटा या विभागात समावेश होतो. 2 नंबर, मास मार्केसिया थिसरस या नावाची वनस्पती कोणत्या भागात मोडतात? तर या नावाच्या वनस्पती ब्रायोफायटा या भागात मोडतात. 3 नंबर प्रश्न, नेची ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या विभागात मोडते? नेची ही वनस्पती इटेरोफायटा या विभागात मोडते. 4 नंबरचा क्वेश्चन, केल्विन के या एककामध्ये पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो? तर याचा उत्कलन बिंदू असतो 373 केल्विन. केल्विन या एककामध्ये पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? तर पाण्याचा गोठण बिंदू हा 273 केल्विन इतका असतो. 6 नंबरचा क्वेश्चन, केल्विन या एककामध्ये कक्ष तापमान कक्ष किती असते? तर कक्ष तापमान कक्ष 296 असते. 7 नंबर प्रश्न, मानवी शरीराच्या कोणत्या भागातून पित्तरस स्रवतो? तर यकृतामधून पित्तरस स्रवतो. 8 नंबर प्रश्न, जठरचा आकार इंग्रजी वर्णमालेतील या अक्षरासारखा असतो. जठरचा आकार हा इंग्रजी मालेतील जे या आकारासारखा असतो. 9 नंबरचा क्वेश्चन, चंद्रयान 4 अंतराळात कधी जाऊ होणार? तर चंद्रयान 4 हे अंतराळात 2027 रोजी जे घेणार आहे. 10 नंबर क्वेश्चन, यंदा डिसेंबर अखेरपर्यंत भारताला 34 स्क्राडू मिळू शकते. हवाई संरक्षण प्रणालीची S-400 मिळू शकते. 11 नंबरचा प्रश्न, सुमेरियन साहित्यात हडप्पा संस्कृतीला हे नाव होते. तर सुमेरियन साहित्यात हडप्पा संस्कृतीला मेलवा हे नाव होते. 12 नंबरचा क्वेश्चन, अगेट सौराष्ट्र हितमणी मध्य आशिया. इंद्र पर्जन्यदेव, तर सोम वनस्पती देव. 14 नंबरचा क्वेश्चन, पहिली बौद्ध परिषद राजगृह, दुसरी बौद्ध परिषद ही वैशाली या ठिकाणी भरली होती. मौर्याच्या राजधानीचे नाव काय होते? तर मौर्याच्या राजधानीचे नाव हे पाटलीपुत्र होते. योनी गोरक्षित हा ग्रंथ कुणी लिहिला? योनी गोरक्षित हा ग्रंथ गोरक्षनाथ यांनी लिहिला आहे. शीख धर्माच्या ग्रंथात संत नामदेवाचे 61 अभंग समाविष्ट केले आहेत. तर या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथ समाविष्ट केले आहेत. कुतुबुद्दीन ऐबकच्या दरबारातील हसन निजामी यांचे कोणते ग्रंथ लिहिले? तर हसन निजामी यांनी लाल उल मशीर आणि तारीख मुबरक हा ग्रंथ लिहिला. बलबनचे मूळ नाव काय होते? तर बलबनचे मूळ नाव होते उलुग खान. दिवाणी अर्ज या विभाग प्रमुखास काय नाव होते? तर अरिशी मामलिक या नाव होते. 15 नंबरचा क्वेश्चन, राहुल द्रविड हे IPL 2025 मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत? तर राहुल द्रविड हे राजस्थान रॉयल्स याचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. 16 नंबर क्वेश्चन, सूर्यकिरण हा भारतात कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे? नेपाळ या देशाचा लष्करी सराव आहे. 17 नंबरचा क्वेश्चन, संविधान दिवस डॅश रोजी साजरा केला जातो. संविधान दिवस हा 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 18 नंबरचा प्रश्न, बचपन बचाव आंदोलनाचे संस्थापक कोण आहेत? तर बचपन बचाव आंदोलनाचे संस्थापक कैलास सत्यार्थी आहेत. 19 नंबरचा प्रश्न, टेनिस कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर टेनिस कप हे टेनिस खेळाशी संबंधित आहेत. 20 नंबरचा क्वेश्चन, ATMचा फुल फॉर्म काय आहे? ATMचा फुल फॉर्म हा ऑटोमेटेड टेलर मशीन आहे. 21 नंबरचा क्वेश्चन, NCRBचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो हा NCRBचा फुल फॉर्म आहे. कोणत्या संस्थेने 22 नंबरचा क्वेश्चन, कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 रोजी जारी केला आहे? UNCTAD यांनी हा जारी केला आहे. 23 नंबरचा क्वेश्चन, भारताच्या उपराष्ट्रपती यांचा किती वर्षासाठी निवडला जातो? भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? तर 5 वर्षासाठी निवडला जातो.
पुरस्कार जिंकणारा पहिली भारतीय कोण आहे? तर ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय पंडित रविशंकर हे आहे. 25 नंबरचा क्वेश्चन, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? तर मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारी. तर हे होते आजचे 25 प्रश्न. पुन्हा भेटूया नवीन 25 प्रश्नामध्ये. जय जय महाराष्ट्र.